नमस्कार, मी श्यामल. माझे हेल्थ कॉर्नरमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण पाहत आहोत की थंडी खूप जास्त वाढलेली आहे आणि त्यामुळं आपली स्किन जी आहे ती ड्राय होत आहे. तर आपण पाहूयात की आपण आपल्या स्किनचा ड्रायनेसपासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत ते थोडक्यात पाहूयात. हे पहा, आपली स्किन जी आहे ती 3 प्रकारची आहे. एक ऑइली स्किन आहे, एक ड्राय स्किन आहे, एक नॉर्मल स्किन आहे. ज्यावेळेस एन्व्हायर्मेंटल टेम्परेचर डिक्रीज होतं त्यावेळेस आपली स्किन ड्राय होते. ज्यावेळेस एन्व्हायर्मेंटल टेम्परेचर जे आहे इन्क्रीज असतं त्यावेळेस आपली स्किन ऑइली होते. ही तसं नॅचरल प्रोसेस आहे, नैसर्गिक सायकल आहे. त्यामध्ये सुद्धा आपण आपल्या स्किनची सीझननुसार आपण केअर केली पाहिजे. तसं स्पेशली मी विंटरचं का सांगत आहे, कारण की विंटरमध्ये जी आपली स्किन डॅमेज होती ती रिपेअर करायला खूप जास्त काळ जातो. त्यामुळं आपण सध्याच विंटरमध्येच आपण आपल्या स्किनची केअर घेतली पाहिजे, जेणेकरून तुमचा जो टाईम स्किन रिपेअर करण्यासाठी जाणार आहे तो कमी होईल. म्हणून मी सांगते की आपण आपल्या स्किनची काळजी घेतली पाहिजे. तसं आपण पाहूयात की आपल्या स्किनला ड्रायनेस येण्याचे रिझन काय काय असू शकतात. हे पहा, पुअर न्यूट्रिशन सप्लाय आहे ना, त्यामुळे आपली स्किन ड्राय होते. आपण न्यूट्रिशन लेवल जर आपली डिक्रीज झाली तर त्यामुळं आपली स्किन ड्राय होऊ शकते. वॉटर इनटेक लेवल जर कमी झालं तर त्यामुळं डिहायड्रेशन होतं आणि ड्रायनेस इन्क्रीज होतो. आयुर्वेद सांगतं की आपल्या थंडीमुळे आपल्या बॉडीमध्ये काय होतं, वाताचं जे लेवल आहे ते वाताचं लेवल इन्क्रीज होतं आणि त्यामुळं आपल्या स्किनला ड्रायनेस येतो. आणि महत्त्वाचं रिझन हेही असू शकतं की आपण केअरलेसपणा खूप घेतो. आपण, मान्य आहे आपली लाईफ खूप बिझी आहे, तर त्या लाईफमध्ये आपण केअरलेस राहतो, आपण जास्त केअर करत नाहीत. तेही एक महत्त्वाचं रिझन आहे आपल्या स्किनला ड्रायनेस येण्याचं. तर आपण त्याच्यावरती उपाय पाहूयात की आपण काय केल्यामुळं आपलं स्किनचं ड्रायनेस कमी होऊ शकेल. तर मला तर वाटतं आपण विंटर सीझनला, म्हणजे थंडीच्या सीझनला, हिवाळ्याला आपण हेल्दी सीझन म्हणतो, तर मग आपण हेल्दी खायला पाहिजे तसं. तर त्यामध्ये आपण हिरव्या पालेभाज्यांचं या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात मिळतात त्या, तर आपण इनटेक लेवल वाढवलं पाहिजे त्याचं. आपण जास्त हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. परत आणखीन आपण फ्रूट्स घेतले पाहिजेत, पाणीदार फळं आहेत ते घेतले पाहिजेत. त्याचं काय कारण आहे माहिती आहे का? आपण काय करतो, थंडीमुळं आपल्याला तहान लागत नाही आणि त्यामुळं आपण, थंडीमुळं तहान नाही लागली म्हणून आपण पाणी पीत नाही. पाणी नाही पिलं तर ते ड्रायनेसमध्ये कन्व्हर्जन करतं, कारण आतमधलं जे मॉइश्चर लेवल आहे किंवा वॉटर लेवल आहे ते कमी होतं आणि त्यामुळं बॉडी मॉइस्ट होत नाही, हायड्रेटेड राहत नाही. त्यामुळं आपण वॉटरी जे फ्रूट्स आहेत ते घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ही लेवल आहे ती आपली मेंटेन राहील. आणखीन काय होतं, त्यामुळं पाणी कमी पिल्यामुळं डिहायड्रेशन वाढतं आणि ड्रायनेस यायला एकदम खूप जास्त त्याला हेल्प होते ड्रायनेस येण्यासाठी. मग आणखीन आपण काय करायला पाहिजे त्यासाठी, पाणी 7 ते 8 ग्लास पाणी आपण दिवसभरात प्यायला पाहिजे. आपल्याला वाटतं की मला तहान नाही लागली, पण आतमधून आपल्या बॉडीला गरज आहे त्याची, मॉइश्चर लेवल मेंटेन करण्यासाठी त्याची गरज आहे. तर पाणी पण तुम्ही घेत राहा सारखं-सारखं. परत आणखीन काय करा, ज्यांना खूप जास्त ड्रायनेस वाटतो ना, त्यांनी सकाळी अंघोळ करायच्या पूर्वी काय करा, एक 10-15 मिनटं अगोदर तुम्ही कुठल्याही तेलानं, जसं की आता पॅराशूट ऑइल आहे, परत आणखीन आल्मंड ऑइल आहे, आणखीन सिसम तेल आहे, तिळाचं तेल जे आहे, या कुठल्याही तेलानं तुम्ही ना बॉडीला मसाज करा, मालिश करा आणि 10-15 मिनिटांसाठी बॉडीला तसंच ठेवा. तेल ॲब्झॉर्ब करू द्या बॉडीमध्ये. ऑइल जेव्हा ॲब्झॉर्ब होईल त्यावेळेस ऑइल लेवल मेंटेन होईल आणि स्किन जी आहे ती ड्राय होण्यापासून आपल्याला बचाव होईल. तर मग नंतर तुम्ही 10-15 मिनिटानंतर अंघोळ करा आणि अंघोळीला गेल्यावर काळजी घ्या की आपण थंडीमुळे जास्त गरम पाणी नाही घेणार. गरम पाणी जर घेतलं तर ते काय होणार, जास्त हॉट वॉटर असल्यामुळं ऑइली जो लेयर आहे ना, तो लेयर वॉश आउट होऊन जाईल आणि त्यामुळं ड्रायनेस यायला आणखीन एक रिझन होऊन जाईल. म्हणून तुम्ही जास्त गरम पाणी घेऊन अंघोळ करू नका. आणखीन आपल्या जो अंघोळीचा टाईम आहे, बाथिंग टाईम आहे, तो जास्त वेळ ठेवू नका. बरं वाटतंय म्हणून आपण त्या पाण्याखाली जास्त वेळ बसू नका. त्यानं पण काय होतं, ऑइली लेयर आपला कमी होतो आणि स्किनला ड्रायनेस येण्याचे चान्सेस वाढतात. परत आणखीन काय करा, आपण थोड्या-थोड्या वेळाने काय करा, रोज वॉटर असतं, ते रोज वॉटरमध्ये नॉर्मल पाणी तुम्ही ॲड करा आणि त्याचा स्प्रे तुम्ही बॉडीवरती करत राहा. जेणेकरून काय होईल, मॉइश्चर लेवल आहे ना ते मेंटेन होईल आणि ड्रायनेसपासून आपल्याला बचाव होईल. तुम्हाला जर ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.